कुणालाही घर नाही आहे आणि एक वस्ती म्हणून म्हणू नाही शकत, कारण तिथे घरं वगैरे नाही आहे आणि टॉयलेट बाथरूम नाही आहे. लोक लिटरली स्लम सारखं राहतात. गटारी आहे रोडनी, म्हणजे जे आपण घरापर्यंत जातो आणि तिथे झोपडे तर आहेच, पण तिथे गटारी आहे आणि खरं म्हणलं तर संरक्षण म्हणून त्यांना एक निवारा पण नाही आहे आणि टॉयलेट बाथरूम नाही आहे. तुमच्या विरुद्ध काही महिला उभ्या आहेत आता, त्यांच्या शिक्षणामध्ये तुमच्या शिक्षणामध्ये बराच फरक आहे. लोकांना हे पटतंय का? हो, लोकांना हे पटतं, कारण जर योग्य सुशिक्षित जर उमेदवार ह्या इथे आलं पर्यंत तर शिक्षणाचं नक्कीच योग्य पर्सन आल्यानंतर जो काही निर्णय घेण्याची जी क्षमता आहे त्या वेल एज्युकेटेड असल्यामुळे ती व्यक्ती घेऊ शकते आणि कमी शिक्षणामुळे काय होतं की निर्णय घेणारे दुसरी व्यक्ती असतात. आणि अजितदादांनी पण तुमचं खूप कौतुक केलंय. अजितदादा पण म्हटलं की पहिल्यांदा संधी दिली. तुमचं शिक्षण काय झाले, तुम्ही काय सर्व्हिस करताय? सर, माझं MBA HR आहे मी आणि त्या निमित्ताने मला भरपूर काही गोष्टी आहेत, म्हणजे माझं शिक्षणाला मी वेळ दिला आणि त्यामुळे मला पुढे कसं मी सत्तेत आल्यावर मला स्वतःचे निर्णय मी घेऊ शकते. आणि तुम्ही पारधी समाजामध्ये ST कॅटेगरीमध्ये येतात. तुमच्या लोकांच्या बरेच या ठिकाणी समस्या आहेत, त्या मिटवण्याचं आश्वासन तुम्हाला कोणी दिले का? आमदारांनी दिलंय का? मिटवण्याचं आश्वासन आमदारांनी नक्की दिलेलं आहे, कारण सत्तेतले आमदार आहेत तर त्याच्यासाठी आपण समस्या सोडवायचा प्रयत्न 100% करणार आहे. लोकांचा काय प्रतिसाद आहे? लोकांचा पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे, कारण इथून 100 वर्षापासून लोक इथे राहतात, पण त्यांच्यापर्यंत गेल्या काही चिकाधाराने पण लक्ष नाही दिलेलं. त्यांना घरं नाही आहे, त्यांना टॉयलेट बाथरूमची समस्या आहे आणि कसे पण रोडच्या कडेला राहतात. त्यांचं एक ह्युमन म्हणतो आपण, तसं त्यांचं अस्तित्व नाही म्हणलं तर चालेल, कारण त्यांना कसं आहे ना, एक सुरक्षित घर नाही आहे म्हणून इकडे तिकडे भटकंती करणं, त्यामुळे मुलांचं शिक्षण होत नाही आहे. आणि जर ते मुलं शिकली नाही तर त्यांची जे काही पिढी पुढे येत आहेत त्यांची पिढी ही पुढे तशीच राहणार. त्यामुळे हे सगळ्या गोष्टीवर कुठेतरी थांबलं पाहिजे.